नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी नोकरी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, लेटेस्ट भरती सुटलेली आहे। माझा आज 8 ऑक्टोबरलाच भरती सुटलेली आहे बघा। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 358 जागांची भरती, म्हणजे आजच लेटेस्ट भरती सुटलेली आहे मित्रांनो। तर रिक्त जागा आहेत बघा, 358 रिक्त जागा आहेत। तर लिपिक म्हणजे क्लर्क याचा 261 जागा, जे शिपाई म्हणजे पिऊनच्या 97 जागा रिक्त जागा आहेत बघा। तर आता त्या पदांची आपण वयोमर्यादा पाहू। तर लिपिक या पदासाठी बघा 21 ते 38 वर्ष, तसेच शिपाई या पदाकरिता 18 ते 38 वर्ष ही वयोमर्यादा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण या पदांकरिता शैक्षणिक पात्रता पाहू। तर पहिलं पद आहे बघा लिपिक म्हणजे थोडक्यात क्लर्क, कोणत्याही शाखेचा पदवीधर, मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि MSIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे पदवीधर पाहिजे, कोणत्याही शाखेचा असली तरी चालेल, आणि MSIT केलेली पाहिजे किंवा MSITच्या इक्वल एखादी परीक्षा पास केलेली पाहिजे। तर दुसरा क्रायटेरिया पाहू, वाणिज्य शाखेचा पदवीधर, पदव्युत्तर, पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक, वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य असणार बघा मित्रांनो। त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी टंकलेखन, लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य, म्हणजे थोडक्यात इंग्रजी मराठी टायपिंग कोर्स केलेला पाहिजे। तर 2 नंबरचं पद आहे ते शिपाई, त्या पदाकरिता पाहू आपण। तर किमान इयत्ता 10वी उत्तीर्ण पाहिजे, म्हणजे शिपाई पदाकरिता आपली 10वी उत्तीर्ण तरी चालेल। तर मित्रांनो, आता हे नोकरीचं ठिकाण राहणार आहे, ते नोकरीचं ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यामध्येच राहणार आहे। तर बघा, उमेदवारात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर बँकेच्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये बँक सेवा नियमानुसार नियुक्ती देण्यात येईल। नियुक्तीच्या ठिकाणी उमेदवारात 10 दिवसांचे अंतर रुजू होणे आवश्यक राहील। तर मित्रांनो बघा, आता त्यांनी आता आपल्या सांगितलं होतं नोकरी ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यात राहणार आहे। तर आता आपण पाहू परीक्षा फी किती राहणार आहे। तर मित्रांनो, या पदाकरिता परीक्षा फी 560 रुपये राहणार आहे। आता निवड कार्यपद्धती कशी राहणार आहे ते पाहू। पहिली होणार आहे मित्रांनो ती ऑनलाईन परीक्षा होणार आहे। तर बघा, परीक्षा ही MCQ पद्धतीने राहील। परीक्षेत एकूण 90 प्रश्न असतील, 90 गुणांकरिता असतील। तर आता परीक्षेसाठी विषय कोणते राहतील ते पाहू। बघा, पहिला विषय राहणार आहे गणित राहणार आहे, दुसरा आहे बँकिंग व सहकार, तिसरा आहे सामान्य व चालू घडामोडी, चौथा आहे बघा कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, पाचवा आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान, सहावा आहे बघा बुद्धिमत्ता। त्याचप्रमाणे परीक्षेचं माध्यम राहणार आहे मित्रांनो, ते परीक्षेचं माध्यम मराठी राहणार आहे। तर आता परीक्षेचा कालावधी राहणार आहे 90 मिनिटांचा राहणार आहे। तर आता मुलाखत असणार आहे, मुलाखती 10 मार्कांची असणार आहे। असं टोटल एकूण 90 मार्काचा पेपर होईल व 10 मार्काची मुलाखत होईल, असं एकूण 100 मार्कांपैकी मेरिट लागणार आहे। आता कागदपत्रे कोणते लागणार आहे ते बघा मित्रांनो। तर पहिलं आहे बघा शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, लिपिक यांच्याकरिता पदवी प्रमाणपत्र व शिपाई याकरिता 10वीचे प्रमाणपत्र लागणार आहे। जर क्लर्कसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पदवीचं सर्टिफिकेट लागेल, व शिपाई या पदासाठी भरत असाल तर आपले 10वीचंच प्रमाणपत्र लागणार आहे। तर दुसरं बघा जन्म दिनांकाचा पुरावा, मग इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र, हे दोन्ही पदांकरिता लागणार आहे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट। तिसरं आहे बघा MSIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र क्लर्कसाठी, तुम्ही जर क्लर्कसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला MSIT प्रमाणपत्र लागणार आहे। चौथा आहे बघा टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास, पाचवा आहे बघा लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास, सहावा आहे अनुभव प्रमाणपत्र असल्यास, म्हणजे हे 3 म्हणजे कंपल्सरी नाहीत, जर तुमच्याजवळ असतील तर तुमच्याजवळ अपलोड करू शकता। या म्हणजे ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्ही नेऊ शकता। तर बघा सातवा आहे बघा उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरसाल त्यावेळेस जेवढी डॉक्युमेंट्स अपलोड करताल तेवढी सर्व कागदपत्रे लागणार आहे। आठवा बघा विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्यास पुरावा लागणार मास्टर शासन राजपत्र, जर एखाद्या विवाहित महिलांनी जर फॉर्म भरला असेल तर त्यांच्या नावात बदल केला असेल तर त्यांचं पुरावा लागणार आहे बघा मास्टर शासन राजपत्र लागणार आहे। तर 9 आहे बघा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला, जर कोणी प्रकल्पग्रस्त म्हणून फॉर्म भरत असेल तर तो दाखला असणे आवश्यक आहे मित्रांनो। आता महत्त्वाच्या तारखा पाहू मित्रांनो। तर पहिलं बघा ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 8 ऑक्टोबर 2024, म्हणजे मित्रांनो अर्ज सुरू करणे चालू झालेलं आहे बघा। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024, म्हणजे 10 दिवसाचा आपल्याला अर्ज भरायला दिलेले आहेत। 19 ऑक्टोबरला क्लोज होणार आहे। ते प्रवेशपत्र आहे बघा 6 नोव्हेंबर 2024ला, तर पुढच्याच महिन्यात प्रवेशपत्र येणार आहे। आणि एक्झाम परीक्षा कधी होणार आहे मित्रांनो बघा 9, 10, 11 नोव्हेंबर 2024, 9, 10, 11ला परीक्षा होणार आहे। त्यामुळे फक्त 1 महिन्याचा कालावधी आपल्या जवळ आहे बघा। 8 तारखेला फॉर्म चालू होतात, 19 तारखेला क्लोज होतात, लगेच 6 तारखेला तुम्हाला हॉल तिकीट येऊन जातील व परीक्षा लगेच 3 दिवसात होईल। 9, 10, 11ला परीक्षा होईल, त्यामुळे आपल्याकडे वेळ बऱ्यापैकी कमीच आहे मित्रांनो। त्यामुळे आपला अभ्यास करा, फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या।
तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी जेवढ्या नवीन भरती येते मी तुम्हाला अपडेट देत राहील व त्यासाठी आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो व असे अपडेट देत राहील. जय हिंद.